हॅलो एव्हरीबडी. आय होप तुम्ही आधी सगळे व्हिडिओ पाहिले असतील. ओके, टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट आवर लेक्चर विथ द थेरम. स्टेटमेंट ऑफ द थेरम इज the multiplicative group of non-zero elements of a finite cyclic group is okay, non-zero element of finite field is cyclic. ओके, द मल्टिप्लिकेटिव्ह ग्रुप ऑफ नॉन झिरो एलिमेंट्स. ओके, एफ हा फील्ड असेल तर फील्डमध्ये झिरो हा एलिमेंट असणार आहे, तर झिरो रिमूव्ह करायचा. ओके, तर मग आपण एफ मधून झिरो रिमूव्ह केल्यावर त्याला काय म्हणतो आपण? एफ स्टार हे नाव दिले, बरोबर. एफ असेल फील्ड आणि एफ स्टार म्हणजे काय असेल? एफ मधून झिरो मायनस केला तर त्याला काय म्हणतो आपण? एफ स्टार. तर आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे? एफ स्टार हा काय असतो? सायक्लिक ग्रुप असतो, हे प्रूव्ह करायचं आहे. लेट स्टार्ट द प्रूफ. ओके, प्रूफ सुरू करण्याच्या अगोदर काही गोष्टी रिवाइज करूया. ओके, समजा जी हा ग्रुप आहे आणि त्यामध्ये इलेमेंट कोणते आहेत? A1 A2 असे काहीतरी इलेमेंट आहेत. बरं ठीक आहे, ए हा इलेमेंट आहे, ज्याची ऑर्डर काय आहे? एम आहे. एची ऑर्डर काय आहे? एम आहे. आणि बीची ऑर्डर काय आहे? ऑर्डर ऑफ ए इज इक्वल टू एम आणि ऑर्डर ऑफ बी इज इक्वल टू एन. ओके, ग्रुप आहे. तर त्या ग्रुपमध्ये एलसीएम ऑफ एम एन या ऑर्डरचा पण इलेमेंट एक्झिस्ट होतो. म्हणजे एम ऑर्डरचा पण इलेमेंट आहे ग्रुपमध्ये आणि एन ऑर्डरचा आहे, तर एलसीएम ऑफ एम एन ऑर्डरचा पण इलेमेंट त्या ग्रुपमध्ये एक्झिस्ट होतो. फॉर एक्झाम्पल, 4 ऑर्डरचा ग्रुप आहे आणि 6 इलेमेंट आहे. 4 ऑर्डरचा एक इलेमेंट आहे आणि 6 ऑर्डरचा इलेमेंट आहे, तर त्या ग्रुपमध्ये 12 ऑर्डरचा एक इलेमेंट एक्झिस्ट होतो. 4 आणि 6 आहे, एलसीएम काय? तर 12. म्हणजे 4 ऑर्डरचा इलेमेंट असेल, 6 ऑर्डरचा, तर त्या दोघांचा एलसीएम किती? 12. तर 12 ऑर्डरचा पण इलेमेंट त्यामध्ये एक्झिस्ट असतो. ओके, ह्या गोष्टीचा यूज करायचा आपल्याला. ओके, लेट स्टार्ट द प्रूफ. लेट एफ इज अ फायनाइट फील्ड. We know that F star is abelian. Okay, F field आहे तर F star ची एलिमेंट काय असणार? abelian असेल विथ रिस्पेक्ट टू ऍडिशन ऑल्सो आणि विथ रिस्पेक्ट टू मल्टिप्लिकेशन. बट F star इज described with multiplication. That's why F star is a abelian group with respect to multiplication. एफ स्टार मध्ये किती एलिमेंट असणार आहेत? ओके, लेट एफ स्टार मध्ये समजा एन एलिमेंट असतील. ते एलिमेंट आपण काय डिनोट करूया? A1 A2 अप टू सो ऑन AN एलिमेंट असतील. ओके, एफ मधले एलिमेंट नाही, ते एफ स्टार मधलेच एलिमेंट एन चूज केलेत आपण. ओके, नाहीतर मला एफ मध्ये एन एलिमेंट आहेत आणि एफ स्टार मध्ये एन मायनस वन पाहिजे, तसं काही नाही. एफ स्टार मध्येच कन्सिडर करताना आपण एन एलिमेंट कन्सिडर केले, तर ऑब्व्हियसली एफ मध्ये किती असणार आहे? n+1 असणार आहे. Okay, so we get here n since F star is finite abelian group, then there exists A belongs to F star. म्हणजे F star मध्ये एक एलिमेंट असा एक्झिस्ट होईल such that, बरं ठीक आहे, A1 हा एलिमेंट आहे, A2 हा एलिमेंट आहे, A3 हा एलिमेंट आहे. ऑर्डर ऑफ A1 काय आहे? M1 आहे. ऑर्डर ऑफ A2 काय आहे? M2 आहे. एलसीएम ऑफ M1 M2 असेल काय असेल? समजा काय असेल? N1 असेल. एलसीएम ऑफ M1 M2 किती आहे? N1. तर N1 ऑर्डरचा एक एलिमेंट एक्झिस्ट होईल. बरं ठीक आहे, ह्या दोघांवरून N1 ऑर्डरचा एक एलिमेंट मिळाला. A3 पण मी घेतो इथे. A3ची ऑर्डर किती आहे? M3 आहे. तर N1 M3 या एलसीएम ऑफ N1 M3 या ऑर्डरचा पण एक एलिमेंट एक्झिस्ट होईल. म्हणजे काय? A1 ची ऑर्डर किती का असेल? A2 ची ऑर्डर N1 असेल, N2 असेल, A3 ची ऑर्डर N3 असेल आणि AM ची ऑर्डर काय असेल? NM असेल.
तर LCM ऑफ या सगळ्यांचा नंबर घेतला तर त्या ऑर्डरचा पण एक एलिमेंट तिथे एक्झिस्ट होणार, म्हणजे सगळ्या एलिमेंटची ऑर्डर आणि त्यांचा एलसीएम काढायचा आणि त्या एलसीएम ऑर्डरचा एक एलिमेंट ग्रुपमध्ये एक्झिस्ट होणार आहे. ओके, सो सच दॅट ऑर्डर ऑफ ए इज इक्वल टू काय असेल, LCM ऑफ order of A1, order of A2 up to so on order of AN. if और LCM काय असेल, R हा LCM असेल तर ऑर्डर ऑफ ए काय असेल, R असेल. देन क्लिअरली R इज लेस दॅन ऑर इक्वल टू N. कोणत्याही ग्रुपमधल्या कोणत्याही इलिमेंटची हायेस्ट ऑर्डर किती असू शकते, ग्रुपची जेवढी ऑर्डर असेल त्याच्यापेक्षा तर मोठी नसणार आहे. ओके, म्हणजे इलिमेंटची ऑर्डर काय असेल, ग्रुपच्या ऑर्डरपेक्षा कमीच असणार आहे, म्हणजे ग्रुपमध्ये जेवढे एलिमेंट आहेत त्यापेक्षा कमीच असणार आहे, म्हणजे ऑब्व्हियसली R इज लेस दॅन इक्वल टू N असेल. ऑल्सो AI रेज टू R इज इक्वल टू 1. ओके, हायेस्ट पॉवर किती आहे ग्रुपमधल्या एलिमेंटची, R ही पॉवर आहे. प्रत्येक एलिमेंटची जर R पॉवर केली तरी पण ती मला काय मिळते, 1च मिळते. फॉर ऑल 1 लेस दॅन इक्वल टू I लेस दॅन इक्वल टू N, म्हणजे R पॉवर केली कोणत्या एलिमेंटची तर ती पण मला काय मिळणार आहे, 1, म्हणजे आयडेंटिटी मिळणार आहे. ठीक आहे, लेस दॅन इक्वल टू 1 अँड हेन्स A1 A2 AN R रूट ऑफ, बरोबर. याचा अर्थ काय, इथे मला ह्या एलिमेंटसाठी पॉलिनॉमियल मी काय म्हणू शकतो, इथे x⁻r - 1 ना, म्हणजे ह्या पॉलिनॉमियलचं AI हे रूट आहे म्हणू शकतो. सो AI इज द रूट ऑफ दिस पॉलिनॉमियल, रूट ऑफ x⁻r - 1 विच हॅज ॲटमोस्ट, याला किती रूट असतील ॲटमोस्ट, जास्तीत जास्त R रूट असणार आहे, ॲटमोस्ट R रूट्स इन एनी एक्सटेन्शन. पण प्रत्येक AI हा ह्या पॉलिनॉमियलचं रूट आहे ना, प्रत्येक AI हा ह्या पॉलिनॉमियलचं रूट आहे आणि याच्यामध्ये जास्तीत जास्त R सोल्युशन्स आहेत, पण एलिमेंट किती आहेत, N सोल्युशन्स आहेत. एवढे तर सोल्युशन असणारच, कारण की हे सगळे हे इक्वेशन सॅटिस्फाय करतात, म्हणजे ही R जी व्हॅल्यू ती ऑब्व्हियसली N पेक्षा कदाचित मोठी असू शकते. ओके, सो वी गेट N लेस दॅन इक्वल टू R म्हणू शकते. सगळे एलिमेंट याचे असणार आहेत आणि याला R रूट्स असणार आहेत मॅक्झिमम, म्हणजे हे वन ऑफ दी R एलिमेंट्स असणार आहेत, म्हणजे ऑब्व्हियसली N लेस दॅन इक्वल टू R मला मिळेल. ओके, सो वी गेट R लेस दॅन इक्वल टू N लेस दॅन इक्वल टू R. व्हॉट वी गेट, N इक्वल टू R, विच इम्प्लाइज N इक्वल टू R, विच इज इक्वल टू ऑर्डर ऑफ ए. बरं ठीक आहे, आपल्याला ग्रुप काय प्रूव्ह करायचा होता, सायक्लिक प्रूव्ह करायचा होता. ग्रुप सायक्लिक केव्हा म्हणणार आपण, ग्रुपची जेवढी ऑर्डर असेल त्याच ऑर्डरचा एक जरी एलिमेंट असेल, काय सांगतोय, जर ग्रुपची जी ऑर्डर असेल त्या ऑर्डरचा एक जरी एलिमेंट असेल तरी तो ग्रुप काय असतो, सायक्लिक असतो. फॉर एक्झाम्पल एखादा ग्रुप आहे त्याची ऑर्डर किती आहे, 10 आहे, GB ग्रुप विथ ऑर्डर 10, मग त्यामध्ये एक एलिमेंट आहे की ज्याची ऑर्डर काय मिळते, मला 10 मिळते, तर तो ग्रुप ऑब्व्हियसली काय असतो, सायक्लिक असतो. बरं ठीक आहे, या ग्रुपमध्ये किती एलिमेंट आहेत, N एलिमेंट आहेत आणि A ची ऑर्डर किती आहे, R आहे, आणि इथं प्रूव्ह काय केलं, R इज इक्वल टू N आहे, म्हणजे A ची ऑर्डर किती झाली, N झाली, म्हणजे A ची ऑर्डर किती झाली, N झाली. ओके, A ची ऑर्डर N प्रूव्ह केले म्हणजे A ची पण ऑर्डर ही ग्रुपची ऑर्डर एवढीच आहे. सो ग्रुप आपला काय असेल, सायक्लिक असेल. आणि F स्टार हा कोणी जनरेट होणार आहे, AP जनरेटेड बाय A, विच इम्प्लायज F स्टार इज अ सायक्लिक ग्रुप. हेच दी प्रूफ, ओके, पहिला थेरम इथे संपतोय. ओके, लेट्स मूव टू द नेक्स्ट corollary. Let's consider the corollary. Statement of the corollary is, let capital E be finite extension of a finite field F, then E is equal to
एफ ऑफ अल्फा, याला काय म्हणतो आपण, फायनाईट एक्सटेन्शन म्हणतो ना, फॉर सम अल्फा बिलॉंग्स टू ई, हे प्रूव्ह करायचं. जर ई हे काय असेल, फायनाईट एक्सटेन्शन असेल एफचं, तर ई हा काय असेल, एफ ऑफ अल्फा ह्या फॉर्ममध्ये आपण एक्सप्रेस करू शकतो, म्हणजे सिंपल एक्सटेन्शन. ओके, अल्फा बिलॉंग्स टू एफ. ओके, लेट्स स्टार्ट द प्रूफ of the corollary. We start the proof. Let capital F be a finite field. Let capital E be extension of, E be a finite extension of finite extension केव्हा म्हणतो, जर डिग्री ऑफ ई ओव्हर एफ काय पाहिजे, फायनाईट पाहिजे. देअरफॉर डिग्री ऑफ ई ओव्हर एफ काय असेल, फायनाईट. सो से एन, ती डिग्री किती असेल, एन असेल, एवढे ॲझ्युम करा. ओके, एक्सटेन्शन म्हणजे काय, आपण म्हणू शकतो वेक्टर स्पेस ओव्हर द फील्ड एफ असं ट्रीट करू शकतो. ओके, ह्या चॅप्टरमध्ये आपण प्रत्येक वेळेस ही जी फील्ड असेल त्या फील्ड काय केलं आपण, ॲज अ वेक्टर स्पेस consider केले. Then capital E is n dimensional vector space over F, over the field F. याचा अर्थ काय, ई मध्ये किती लिमिट असणार आहेत, एफ ची जेवढी ऑर्डर असणार आहे त्यापेक्षा एन डायमेन्शनल आहे ना. सो R3 डायमेन्शन किती म्हणतो आपण, R3 म्हणजे असं घेतो आपण, R3 डायमेन्शन किती असते, 3 असते. R2 ची डायमेन्शन किती असते, 2 असते. ओव्हर द फील्ड R3 इज द ओव्हर द फील्ड R2 इज द ओव्हर द फील्ड R. म्हणजे R2चं एलिमेंट आपण कसं लिहितो, ए बी, पण ए आणि बी एंट्री कुठल्या घेतो, आर ची एंट्री घेतो ना, त्यामुळे ओव्हर द फील्ड R म्हणतो. बरं ठीक आहे, ई पण काय एन डायमेन्शनल आहे. R3 म्हणजे 3 डायमेन्शन, म्हणजे पॉवर किती आली तिथे, एन आली ना. ओव्हर द फील्ड R, E इज द एन डायमेन्शनल वेक्टर स्पेस ओव्हर द फील्ड F, एन डायमेन्शनल आहे ना, म्हणजे ऑर्डर ऑफ ई काय असणार आहे, मॉड एफ रेस टू एन. ऑर्डर ऑफ ई इज नथिंग बट एन डायमेन्शनल, तर मॉड एफ रेस टू एन असं लिहिलं, विच इम्प्लायज ई इज फायनाईट फील्ड. ओके, एफ फायनाईट फील्ड आहे, एन पण फायनाईट आहे. सो फायनाईट रेस टू फायनाईट व्हॅल्यू मला काय मिळणार आहे, फायनाईट, म्हणजे ऑर्डर ऑफ ई इज फायनाईट, दॅट्स वाय ई इज द फायनाईट फील्ड. देन वी हॅव फायनाईट फील्ड आहे. आत्ताच थेरम मध्ये प्रूव्ह काय केलं, जर ई हा फायनाईट फील्ड असेल तर ई स्टार काय असतो, सायक्लिक ग्रुप असतो ना. ई स्टार इज अ सायक्लिक ग्रुप जनरेटेड बाय अल्फा बिलॉंग्स टू ई. म्हणजे ज्या एलिमेंटने जनरेट झाला असेल त्याला आपण नाव काय दिलं, ई अल्फा हे नाव दिलं. नाव capital E is smallest subfield of E containing F and alpha. आता E हे काय, स्मॉलेस्ट सबफिल्ड ऑफ E containing F and alpha. मग स्मॉलेस्ट सबफिल्ड ऑफ E containing F and alpha काय असेल, जो अल्फा एफला पण कंटेन करतो आणि अल्फाला, तर एफ ऑफ अल्फा हा काय असतो, स्मॉलेस्ट फील्ड असतो की जो एफला पण कंटेन करतो आणि अल्फाला कंटेन करतो. पण इथं काय, ई इज द स्मॉलेस्ट सबफिल्ड ऑफ ई कंटेनिंग एफ अँड अल्फा. याचा अर्थ काय, एफ ऑफ अल्फा आणि ई दोन्ही काय असली पाहिजे, सेम असली पाहिजे. दस ई इज इक्वल टू एफ ऑफ अल्फा. हा पण स्मॉलेस्ट आणि एफ ऑफ अल्फा हा पण स्मॉलेस्ट आहे, दोन्ही स्मॉलेस्ट आहे, याचा अर्थ दोन्ही सेमच पाहिजेत. दिस शोज दॅट E is simple extension. So hence the proof. So let's move to the next theorem. Statement of the theorem is, let capital F
be a finite field, then there exists an irreducible polynomial of any given degree n over f. ओके, हे प्रूव्ह करायचं. म्हणजे एफ फील्ड असेल, फायनाइट फील्ड असेल, तर देन देर एक्झिस्ट इरेड्युसिबल पॉलिनॉमियल ऑफ एनी गिवन डिग्री एन. म्हणजे कोणत्याही फील्डवरती कोणत्याही डिग्रीचं इरेड्युसिबल पॉलिनॉमियल आपल्याला मिळतं, हे प्रूव्ह करायचं आहे. ओके, लेट्स स्टार्ट द प्रूफ. We know that there exists an extension E of f such that, ओके, f जर फील्ड असेल तर त्याच्यावरती एक्सटेन्शन आपण कोणत्याही डिग्रीचं एक एक्सटेन्शन मिळवू शकतो. ओके, हे प्रूव्ह केलंय. एफ जर फील्ड असेल तर कोणत्याही डिग्रीचं एक्सटेन्शन आपल्याला मिळतं. मग ई हे एक्सटेन्शन असेल तर त्या केसमध्ये मला डिग्री ऑफ ई ओव्हर एफ मला काय मिळणार आहे, एन मिळणार आहे. ओके, जर तुम्हाला 2 डिग्रीचं इथे एक्सटेन्शन काय पाहिजे, 2 पाहिजे, तर तुम्ही 2 डिग्रीचं एक्सटेन्शन फाइंड आउट करू शकता. तसंच एन साठी पण आपण काय करू शकतो, एक्सटेन्शन फाइंड आउट करू शकतो. देन वी हॅव आताच प्रिव्हियस कोरोलरीमध्ये प्रूव्ह काय केलं, ई इज इक्वल टू कसं एक्सप्रेस करू शकतो आपण, एफ ऑफ अल्फा असं एक्सप्रेस करू शकतो. फॉर सम अल्फा बिलोंग्स टू ई. ओके, आता अल्फा काय असेल, अल्जेब्राइक ओव्हर ई असणार आहे. अल्फा इज अल्जेब्राइक ओव्हर ई. ए इज अल्जेब्राइक ओव्हर एफ. अल्फा इज अल्जेब्राइक ओव्हर एफ असणार आहे. सो अल्जेब्राइक ओव्हर एफ असेल तर आपण तिथे एक पॉलिनॉमियल फाइंड आउट करू शकतो की त्या पॉलिनॉमियलचं काय रूट असणार आहे, अल्फा हे रूट असणार आहे. सो लेट पी ऑफ एक्स बी इरेड्युसिबल पॉलिनॉमियल over f. Then we have degree of p of x is equal to अल्फा f मध्ये नाही आहे. ओके, फॉर सम अल्फा बिलॉंग्स टू ई. अल्फा हा तर f मध्ये नाही आहे, म्हणजे एफच्या बाहेरचा इलिमेंट अल्जेब्राइक ओव्हर एफ असेल तर ते त्या पॉलिनॉमियलची डिग्री किती असणार आहे, एन ही डिग्री असणार आहे. सो डिग्री ऑफ पी ऑफ एक्स इज इक्वल टू एन, अँड एन इज नथिंग बट व्हॉट, डिग्री ऑफ ई ओव्हर एफ. पण ईच व्हॅल्यू काय, एफ ऑफ अल्फा, म्हणजे एफ ऑफ अल्फा ओव्हर एफ इज इक्वल टू एन. दॅट इज डिग्री ऑफ एफ ऑफ अल्फा ओव्हर एफ इज नथिंग बट डिग्री ऑफ ई ओव्हर एफ, अँड हेन्स द प्रूफ. मिळालं ना आपल्याला एक पॉलिनॉमियल, रिड्युसिबल पॉलिनॉमियल मिळाला ऑफ डिग्री एन. म्हणजे कोणत्या डिग्रीचा आपण पॉलिनॉमियल इथे मिळवू शकतो. सॉरी, सो पुन्हा एक्सप्लेन करतो. इज इक्वल टू एफ ऑफ अल्फा फॉर सम अल्फा बिलॉंग्स टू ई. अल्फा इज अल्जेब्राइक ओव्हर एफ. अल्फा जर अल्जेब्राइक ओव्हर एफ असेल तर मला तिथे एक पॉलिनॉमियल फाइंड आउट करता येतं की ज्याचं रूट काय असेल, अल्फा असेल. सो पी ऑफ एक्स इथे इरिड्युसिबल पॉलिनॉमियल असेल की जेणेकरून अल्फा इथे जो रूट असणार आहे. अल्फा एफ मध्ये नाही आहे, अल्फा एफ मध्ये नाही आहे, याचा अर्थ काय, त्याची डिग्री किती असणार आहे, अल्फा पी ऑफ एक्सची डिग्री किती असणार आहे, एन असणार आहे. एन म्हणजेच काय, ई ओव्हर एफ. सो म्हणजे कोणत्याही ऑर्डरचं आपल्याला काय मिळू शकते, इथे पॉलिनॉमियल मिळू शकतं. हे प्रूव्ह केलं आपण. ओके, सो तुमचा फर्स्ट चॅप्टर जवळजवळ इथे ओव्हर होतोय. मी सगळी थिअरी कम्प्लीट झाल्या. नाव वी आर गोइंग टू टेक सम एक्झाम्पल ऑन दिस चॅप्टर. ओके, गॅल्वाइज फील्ड. ओके, गॅल्वाइज फील्ड, व्हॉट इज मीन बाय गॅल्वाइज फील्ड. जर फील्डची ऑर्डर किती असेल, फायनाइट असेल. क्यू हा काय आहे, क्यू हा फील्ड आहे
पण याची ऑर्डर किती आहे? इन्फायनाईट. त्यामुळे हा गॅल्वाइज फील्ड होऊ शकत नाही. रिअल नंबरचा सेट फील्ड फॉर्म करतो, पण फायनाईट आहे का ऑर्डर याची? नाही. त्यामुळे हा गॅल्वाइज फील्ड नाही. जर फायनाईट ऑर्डरचा फील्ड असेल तर त्याला काय म्हणतो आपण? गॅल्वाइज फील्ड म्हणतो. आणि गॅल्वाइज फील्डची ऑर्डर किती असते? पी रेस टू एन ही ऑर्डर असते गॅल्वाइज फील्डची, आणि वेर पी इज दी प्राईम. म्हणजे गॅल्वाइज फील्डची ऑर्डर काय असते? 2 रेस टू एन असू शकते, 3 रेस टू एन असू शकते, 5 रेस टू एन असू शकते, पण 6 रेस टू एन असू शकत नाही, कारण की 6 हा काय नाही आहे? प्राईम नंबर नाही आहे. ओके, त्यामुळे ग्रुपची ऑर्डर काय असेल? प्राईम नंबर रेस टू एनिथिंग अशी असणार आहे. ठीक आहे. सो वी आर गोइंग टू फॉर्म दी गॅल्वाइज फील्ड. लेट्स सी हाऊ टू फॉर्म द गॅल्वाइज फील्ड ऑफ ऑर्डर एन. ओके, जर तुम्हाला गॅल्वाइज फील्ड ऑफ ऑर्डर काय तयार करायचं आहे? पी रेस टू एन तयार करायचं. गॅल्वाइज फील्ड ऑफ ऑर्डर पी रेस टू एन. ओके, तर काय करायचं? झेड वरती, सॉरी झेड पी वरती इथे एन डिग्रीचं पॉलिनॉमियल इथे घ्यायचं. इथं झेड पी डिवाइड बाय जनरेटेड बाय पी ऑफ एक्स असं पॉलिनॉमियल घ्यायचं. ओके, मग ह्यातले एलिमेंट कोणत्या फॉर्मचे असतात? यातले एलिमेंट कोणत्या फॉर्मचे असणार आहे? याची डिग्री किती असेल? एन असेल. ओके, पी रेस टू एन पाहिजे ना आपल्याला, आणि ओव्हर काय घ्यायचं? झेडपी घ्यायचं आणि पॉलिनॉमियल ऑफ डिग्री एन घ्यायचं. ह्यातला एलिमेंट कोणत्या फॉर्ममध्ये असतो? a0 प्लस a1x प्लस अप टू सो ऑन प्लस ए. आता कोणताही जी बाय एच असा जर एलिमेंट असेल तर तो कोणत्या फॉर्ममध्ये लिहितो आपण? ए प्लस एच अशा फॉर्ममध्ये लिहितो ना, व्हेअर ए बिलॉंग्स टू जी आणि एच इथं सोबत घेतो. तसंच आता ह्यातले एलिमेंट कशाच्या फॉर्ममध्ये असणार आहेत? असं पी ऑफ एक्स. एच जसं इथं ऍड केलं तसंच पी ऑफ एक्स या फॉर्ममध्ये असेल, पण पी ऑफ एक्स हा काय? पॉलिनॉमियल आहे. त्यामुळे हे जे पुढचं घेतोय ते पॉलिनॉमियल ऑफ डिग्री n-1 घ्यायचं. ओके, काय घेतलं इथे? n-1 म्हणजे पॉलिनॉमियल ऑफ डिग्री गॅल्वाइज फील्ड ऑफ ऑर्डर पी रेस टू एन घ्यायचं असेल. झेडपी घेतलं, इथं पॉलिनॉमियल ऑफ डिग्री एन घेतलं, आणि ह्यातले एलिमेंट कोणत्या फॉर्मचे असेल? या फॉर्मचे असणार आहेत. हे n-1 पर्यंतच घ्यायचं, की जेणेकरून कॉन्स्टंट किती मला मिळतात? 0 पासून n-1 पर्यंत कॉन्स्टंट किती मिळतात? n कॉन्स्टंट मिळतात. त्यामुळे तिथे ती डिग्री किती होते? पी रेस टू एन मिळते आपल्याला. ओके, लेट्स सी द एक्झाम्पल. गॅल्वाइज फील्ड ऑफ order 2. Galois field of order 2. Galois field of order 2 म्हणजे 2 येणार, इज इक्वल टू ऑर्डर 2 म्हणजे जसं इथे झेडपी घेतलं 2 आहे ना, म्हणजे इथे काय घ्यावं लागेल मला? Z2 घ्यावं लागेल. आणि इथे पॉलिनॉमियल ऑफ डिग्री किती घ्यावं लागेल? 1 डिग्रीचं इरिड्युसिबल पॉलिनॉमियल मला घ्यावं लागेल. 1 डिग्रीचं इरिड्युसिबल पॉलिनॉमियल. ते काय घेणार आपण? एक्स घेणार. 1 प्लस एक्स घेऊ शकत नाही आपण. 1 प्लस एक्स हे घेऊ शकत नाही, कारण की ओके ठीक आहे 1 प्लस एक्स पण घेऊ शकतो, कारण की 1 डिग्रीचं पॉलिनॉमियल हे इरिड्युसिबल असते. इथे एक्स घेतलं तरी चालेल आणि 1 प्लस एक्स घेतलं तरी चालेल. ओके, 1 डिग्रीचं पॉलिनॉमियल ऑलवेज काय असतं? इरिड्युसिबल असतं. मग यातले एलिमेंट कोणत्या फॉर्मचे असणार आहेत? ओके, याची डिग्री 1 आहे. याची डिग्री एन असेल तर इथे n-1 जनरल पॉलिनॉमियल येतो. तसं इथे काय करायचं? 1 डिग्रीचं पॉलिनॉमियल, याची डिग्री 1 आहे तर 0 डिग्रीचं पॉलिनॉमियल. 0 डिग्रीचं पॉलिनॉमियल म्हणजे काय? फक्त कॉन्स्टंट येईल प्लस जनरेटेड बाय एक्स. सच दॅट A0 कशामधला पाहिजे? फील्ड मधला पाहिजे ना, Z2 मधला एलिमेंट पाहिजे. म्हणजे Z2 मधले पॉसिबिलिटीज काय काय घेऊ शकतो आपण? एक तर 0 प्लस एक्स घेऊ शकतो किंवा 1 प्लस एक्स घेऊ शकतो. ओके, A0 ची व्हॅल्यू जास्त काय घेणार? Z2 मधले एक तर 0 किंवा 1 हे दोन्ही सोडून दुसरे काही घेऊ शकतो का? नाही. सो गॅल्वाइज फील्ड ऑफ 2 इज इक्वल टू काय मिळालं मला? जनरेटेड बाय 0 प्लस जनरेटेड बाय एक्स म्हणजे काय? एक्स इट सेल्फ. 1 प्लस जनरेटेड बाय एक्स, आणि हा आयसोमॉर्फिक टू काय असतो? Z2 असतो. ओके, आता काय करूया? गॅल्वाइज फील्ड ऑफ ऑर्डर 2 गॅल्वाइज फील्ड ऑफ ऑर्डर
2^2. ओके, GF 2^2 म्हणजे काय असेल, P⁻n म्हणजे इथे पुन्हा P काय आला आपला 2 आलाय, त्यामुळे Z2 वरती पॉवर किती आहे, पॉवर म्हणजे त्या डिग्रीचं पॉलिनॉमियल घ्यायचं, पॉवर म्हणजे त्या डिग्रीचं पॉलिनॉमियल किंवा ओके, हे P ची डिग्री किती असणार आहे, 2 असणार आहे. ओके, विच इज नथिंग बट ती P नंतर डिसाईड करूया काय घ्यायचं ते. आणि मग ह्यातले एलिमेंट कोणत्या फॉर्ममध्ये असेल, याची डिग्री किती आहे, 2 आहे, तर इथे 1 डिग्रीचं पॉलिनॉमियल घ्यायचं, A0 प्लस A1x प्लस आयडियल जनरेटेड बाय P where P is irreducible polynomial of degree 1, degree 2. Let P is equal to degree 1 degree 2 चं काय घेऊया, पॉलिनॉमियल घेऊया. सो 1 प्लस एक्स प्लस एक्स स्क्वेअर बाय, ओके, 1 प्लस एक्स स्क्वेअर. सो दिस इज द इरिड्युसिबल पॉलिनॉमियल. इरिड्युसिबल पॉलिनॉमियलच घ्यायचं आपल्याला, 1 प्लस एक्स स्क्वेअर घेऊ शकत नाही. ओके, 1 प्लस एक्स स्क्वेअर घेऊ शकत नाही, कारण की 1 प्लस एक्स स्क्वेअर ओव्हर Z2 रिड्युसिबल आहे. 1 प्लस एक्स इंटू 1 प्लस एक्स काय येतं, 1 प्लस 2x प्लस एक्स स्क्वेअर असं येईल, पण Z2 मध्ये 2 ची व्हॅल्यू किती असेल, 0 असते, म्हणजे 1 प्लस एक्स स्क्वेअर, म्हणजे 1 प्लस एक्स स्क्वेअर Z2 मध्ये कसं एक्सप्रेस करू शकतो, 1 प्लस एक्स आणि 1 प्लस एक्स. त्यामुळे इथे मी 1 प्लस एक्स स्क्वेअर घेतलेलं नाहीये, कारण की 1 प्लस एक्स स्क्वेअर ओव्हर Z2 इरिड्युसिबल नाही. इथे बघा रिड्युसिबल आहे, आणि हे पॉलिनॉमियल आहे, हे काय इरिड्युसिबल आहे. ओके, गॅलॉइस फील्ड ऑफ ऑर्डर 2^2 याच्यामध्ये एलिमेंट कोणकोणत्या फॉर्मचे येतील. ओके, आता इथं एलिमेंट तयार करताना इथे चॉईसेस घ्यायच्यात. A0 ची व्हॅल्यू काही पण असू शकते आणि A1 ची व्हॅल्यू काही पण असू शकते. बरं ठीक आहे, A0 ची व्हॅल्यू 0 असेल आणि A1 ची पण व्हॅल्यू 0 असेल. ओके, म्हणजे सगळ्या पॉसिबिलिटीज घ्यायच्यात. एक दुसरी केस काय असू शकते, पहिल्याची व्हॅल्यू 0 असेल, दुसऱ्याची व्हॅल्यू 1 असेल ना मे बी. ठीक आहे, अजून दुसरी कोणती पॉसिबिलिटी असेल, पहिल्याची व्हॅल्यू 1 असेल आणि दुसऱ्याची व्हॅल्यू काय असेल, 0 असेल. ओके, म्हणजे याला किती चॉईसेस आहेत, 2 चॉईसेस आहेत, ह्याला किती चॉईसेस आहेत, 2 चॉईसेस. 2 × 2 4, म्हणजे 4 लिमिट आपल्याला मिळालेच पाहिजेत. ओके, अजून कोणती पॉसिबिलिटी राहिली, हा पण 1 असेल आणि हा पण 1 असेल, ही एक पॉसिबिलिटी झाली. सो 1 प्लस एक्स प्लस जनरेटेड बाय P. मग तेच हे सिम्प्लिफाय करून लिहा, P इथं 0 मिळाला, आणि इथे काय मिळेल, एक्स प्लस P मिळेल, कॉमा 1 प्लस P मिळेल, प्लस कॉमा 1 प्लस एक्स प्लस P मिळेल. म्हणजे गॅलॉइस फील्ड ऑफ 2^2 मध्ये एवढे एलिमेंट असतील. बरं ठीक आहे, तेच जर तुम्हाला 2^3 8 एलिमेंट पाहिजे असेल तर पॉलिनॉमियल ऑफ डिग्री काय घ्यायचे, पॉलिनॉमियल ऑफ डिग्री 3 घ्यायचं. 8 डिग्रीचं पाहिजे असेल तर इथे इरिड्युसिबल पॉलिनॉमियल ऑफ डिग्री 3 घ्यावं लागेल तुम्हाला त्या केसमध्ये. ठीक आहे, आणि जर पॉलिनॉमियल ऑफ डिग्री 2^5 असेल, फील्ड ऑफ ऑर्डर 2^5 असेल तर काय घेणार, Z2 वरती इथे काय घेणार तुम्ही, P घेणार, पण P ची डिग्री किती पाहिजे, 5 पाहिजे. P ची डिग्री किती पाहिजे, 5 पाहिजे. Z2 वरती 1 प्लस x⁵ हे काय असेल, इरिड्युसिबल पॉलिनॉमियल असेल. नाही 1 प्लस एक्स प्लस x⁵ हे काय असेल, कारण की 1 प्लस x⁵ आपण रिड्यूस करू शकतो ना, 1 प्लस एक्स, 1 प्लस एक्स प्लस एक्स स्क्वेअर प्लस x³ प्लस x4, म्हणजे असं 1 प्लस x⁵ असं एक्सप्रेस करू शकतो, त्यामुळे हा रिड्युसिबल आहे. पण 1 प्लस एक्स प्लस x⁵ काय इरिड्युसिबल आहे, इरिड्युसिबल पॉलिनॉमियल डिग्री 5 इथे घेऊ शकतो. तसेच आपण काय करणार, असे एलिमेंट असणार आहे तुमचे, A0 प्लस A1x प्लस A2x² A3x³ प्लस A4x⁴ प्लस जनरेटेड बाय P. इथं पॉलिनॉमियल ऑफ डिग्री n घेत असेल तर इथे पुढे पॉलिनॉमियल ऑफ डिग्री 4 घ्यायचं, हे विसरायचं नाही. ओके, सो दिस इज युअर फील्ड ऑफ डिग्री 4. आता आपल्याला काय फॉर्म करायचं आहे, गॅलॉइस फील्ड ऑफ ऑर्डर 9.
गॅलॉइस फील्ड ऑफ ऑर्डर 9. 9 म्हणजे कसं एक्सप्रेस करू शकतो 3:2 म्हणजे इरिड्युसिबल पॉलिनॉमियलची डिग्री किती पाहिजे 2 पाहिजे. इरिड्युसिबल पॉलिनॉमियलची डिग्री 2 पाहिजे आणि ओव्हर काय असेल Z3 असेल. ओव्हर Z3 असेल म्हणजे गॅलॉइस फील्ड ऑफ ऑर्डर 3 स्क्वेअर म्हणजे काय असेल Z3 वरती P ऑफ एक्स आणि P ऑफ एक्सची डिग्री किती असेल 2 असेल. ओके, दिस इज नथिंग बट ह्या पॉलिनॉमियलची डिग्री किती असेल 2 असेल. तर इथे मला पॉलिनॉमियल डिग्री किती घ्यावं लागणार आहे 1 घ्यावं लागणार आहे. जनरेटेड बाय P ऑफ एक्स where P of x is irreducible polynomial of degree 2. Let P of x is equal to काय असेल कोणते एक इरिड्युसिबल पॉलिनॉमियल घ्या. दरवेळेस घेतलंच पाहिजे असं काय नाही पण इन जनरल तुम्ही P ऑफ एक्स लिहून तसंच सोडू शकता. बरं ठीक आहे, नुसतं मी P ऑफ एक्स घेतो दरवेळेस इरिड्युसिबल पॉलिनॉमियल शो करायला पाहिजे असं काय नाही आहे. बरं ठीक आहे, पण त्या फील्डमधले एलिमेंट कोणत्या फॉर्मचे दिसतील. ओके, गॅलॉइस फील्ड ऑफ 3 स्क्वेअर इज इक्वल टू. बरं ठीक आहे, ह्या फॉर्मचे दिसतात ना. A0ची व्हॅल्यू काय पुट करू शकतो आपण Z3 मध्ये 0 1 2 पुट करू शकतो. याची पण व्हॅल्यू 0 1 2 पुट करू शकतो. म्हणजे टोटल किती चॉईसेस आहेत. बरं ठीक आहे, पहिली A0ची व्हॅल्यू किती पुट करूया आपण फिक्स करूया. A0ची व्हॅल्यू काय असेल 0 असेल. A0ची व्हॅल्यू 0. A1ची व्हॅल्यू काय असू शकते 1 असू शकते ना. A1ची व्हॅल्यू 1 असू शकते म्हणजे x प्लस P ऑफ एक्स. A1ची व्हॅल्यू काय असू शकते A0ची 0 फिक्स केली आपण. A1ची व्हॅल्यू काय असू शकते 1 झाली 2 पण असू शकते ना. सो 2x प्लस. बरं ठीक आहे, 3 व्हॅल्यू 3 म्हणजे काय Z3 मध्ये 0च आहे ना, पण 0 ऑलरेडी आपण घेतलेला आहे. ओके, A0ची व्हॅल्यू काय असू शकते A1ची व्हॅल्यू 1 घेतली 2 घेतली आणि 0 राहील ना. 0 1 2 A1ची व्हॅल्यू 0 1 2 असू शकते. 0 पण घेऊया. 0 घेतलं सगळंच काय होते 0 होते. बरं ठीक आहे, A0ची व्हॅल्यू आता काय चूज करूया 1 चूज करूया. A0ची व्हॅल्यू 1 चूज केली फिक्सच केली. A1ची व्हॅल्यू 0 घेतली तर 1 प्लस P ऑफ एक्स. A1ची व्हॅल्यू 1 पुट केली तर काय A1ची व्हॅल्यू 1 पुट केली तर काय ना 1 प्लस एक्स प्लस P ऑफ एक्स. A1ची व्हॅल्यू 2 पुट केली तर काय प्लस 2x प्लस P ऑफ एक्स. ठीक आहे, आता A0ची व्हॅल्यू 2 पुट करा आणि ही 0 1 2 पुट करा प्लस P ऑफ एक्स. ही व्हॅल्यू 1 असेल तर काय मिळेल 2 प्लस एक्स प्लस P ऑफ एक्स. 2 प्लस 2x प्लस P ऑफ एक्स. हे एवढे सगळे 9 एलिमेंट येणार त्याच्यामध्ये गॅलॉइस फील्ड ऑफ ऑर्डर 3. आता तेच जर तुम्हाला 3⁻³ पॉवर पाहिजे असेल तर काय घेणार Z3 वरतीच फक्त पॉलिनॉमियल इरिड्युसिबल पॉलिनॉमियलची डिग्री किती पाहिजे तुमची 3 पाहिजे. ओके, इरिड्युसिबल पॉलिनॉमियलची डिग्री 3 आणि इथलं पुढचं पॉलिनॉमियल ऑफ ऑर्डर 2 पाहिजे. ओके, तेवढं घेतलं की तुम्हाला किती ऑर्डरचा एलिमेंट मिळणार आहे किती ऑर्डरचा ग्रुप मिळणार 3:3 ऑर्डरचा ग्रुप मिळणार आहे. पण ठीक आहे, यू कॅन फॉर्म सच अ ग्रुप्स बाय दिस वे. ओके, नाव राईट डाऊन दी नोट. बरं ठीक आहे, ह्या केसमध्ये इनव्हर्स एलिमेंट कसा दिसतो हे बघूया आपण. ओके, राईट डाऊन दी नोट. ओके, इफ Galois field of order 8 2⁻³ which is nothing but काय असेल Z2 of x by 1 plus x plus x² पाहिजे. एक मिनिट करेक्शन आहे इथे Z2 of x पाहिजे. नुसता Z2 येणार नाही Z2 of x पाहिजे. इथे पण Z3 of x पाहिजे. ओके, नाव इट्स करेक्ट. गॅलॉइस फील्ड ऑफ इरिड्युसिबल पॉलिनॉमियल ऑफ डिग्री किती आहे 2 आहे. सो इथे पण ऑर्डर 4चा एलिमेंट येणार. इज अ फील्ड
then each non-zero element, then each non-zero element of Z2 of x divided by 1 plus x square has the multiplicative inverse. जर मी याला फील्ड म्हणत असेल तर प्रत्येक नॉन झिरो एलिमेंटला काय पाहिजे, मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स एक्झिस्ट झाला पाहिजे. मग आता तेच प्रूव्ह करूया. वी नो दॅट ठीक आहे, Z2 ऑफ एक्स डिवाइड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर हे कसं एक्सप्रेस करू शकतो. या पॉलिनॉमियलची डिग्री 2 आहे, तर इथे काय घेणार आपण, पॉलिनॉमियल डिग्री 1 घेणार फक्त. a0 प्लस a1x हे 10 असेल तर इथे 10 मायनस 1 म्हणजे 9 डिग्रीचं घ्यावं लागलं असतं. ओके, 1 प्लस एक्स स्क्वेअर 1 प्लस एक्स स्क्वेअर यातले एलिमेंट सगळे फाइंड आउट करायचे. तुम्हाला कोणाची व्हॅल्यू पुट करायची, Z2 मधून a0ची आणि a1ची व्हॅल्यू पुट करायची Z2 मधून. बरं ठीक आहे, a0ची व्हॅल्यू 0 पुट करतो पहिल्यांदा आणि a1 व्हॅरी करतो. a0ची व्हॅल्यू 0 आहे. बरं ठीक आहे, ह्याची पण व्हॅल्यू 0 पुट केली a1ची, तर काय मिळेल मला, 0च मिळेल ना. सो 1 प्लस एक्स स्क्वेअर पहिला एलिमेंट मिळाला. a1ची व्हॅल्यू 1 पुट करूया. सो 1x म्हणजे x प्लस 1 प्लस एक्स स्क्वेअर. बरं ठीक आहे, a1ची व्हॅल्यू 1 0 आणि 1 झाली. आता a1ची व्हॅल्यू काय करूया, 1 पुट करूया. ह्याची व्हॅल्यू 1 आणि ह्याची व्हॅल्यू 1 असेल तर 1, ह्याची व्हॅल्यू 0 पुट करूया. 0 तुम्ही लिहिलं नाही तरी चालेल. 1 प्लस एक्स स्क्वेअर याची व्हॅल्यू 0 पुट केली. आता 1 पुट करूया. काय येईल, 1 प्लस 1x म्हणजे 1 प्लस एक्स प्लस 1 प्लस एक्स स्क्वेअर. म्हणजे हे 4 एलिमेंट आहेत आता आपल्याकडे. या फील्डमध्ये एवढे एलिमेंट असणार आहे. मग ठीक आहे, याचा युनिट एलिमेंट कसा असतो, फील्ड मधला युनिट एलिमेंट म्हणजे 1 असतो ना. मग याचा युनिट एलिमेंट म्हणजे काय असणार आहे, 1 प्लस एनिथिंग. फक्त 1 जिथे एलिमेंट मिळेल मला, तो एलिमेंट म्हणजे काय असेल, युनिटी असेल. मल्टिप्लिकेटिव्ह युनिटी मिळाली म्हणजे दोन एलिमेंटचा जर प्रोडक्ट काय मिळत असेल, आयडेंटिटी मिळत असेल. ठीक आहे, दोन ग्रुप आहेत, ए इंटू बी इज इक्वल टू आयडेंटिटी असेल तर ए आणि बी हे एक असतात, एकमेकांचे इनव्हर्सेस असतात. ओके, सो okay, therefore 1 plus x square is unity of Galois field of order 2 raised to 2. Similarly, ठीक है, x plus 1 plus x square into 1 plus x plus, ठीक है, दोन एलिमेंटचा काय प्रोडक्ट आहे, 1 plus x plus x square. म्हणजे हे दोन एलिमेंट आहेत, ह्या दोन एलिमेंटचा प्रोडक्ट करायचा आहे. दिस इज नथिंग बट, ओके, ह्या एलिमेंटचा काहीच रोल नसणार आहे. सो x इंटू 1 plus x इंटू 1 plus x प्लस 1 plus x स्क्वेअर असं येणार आहे. and this is nothing but x plus x square plus 1 plus x square. बरं ठीक आहे, g by h असेल तर h ला आपण काय म्हणतो, 0 एलिमेंट म्हणतो ना. ठीक आहे, Z2x बाय दिस म्हणजे ह्याच्यामध्ये 0 एलिमेंट कोणता आहे, हा म्हणजे तुमचा 0 एलिमेंट आहे. 0 एलिमेंट हा खालचा एलिमेंट 0 एलिमेंट असतो ना. सो 1 प्लस एक्स स्क्वेअर म्हणजे काय असणार, तुमचा 0 एलिमेंट असणार. सो एक्स प्लस एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू किती झाली, -1 झाली ना. एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू काय झाली, -1 झाली. म्हणजे एक्स प्लस एक्स स्क्वेअरची पण व्हॅल्यू काय असेल, -1 असेल. प्लस 1 प्लस एक्स स्क्वेअर. पण हे सगळे एलिमेंट कशामधले आहेत, Z2 मधले आहेत ना. Z2 मध्ये -1 म्हणजे काय असतो, तुमचा एलिमेंट 1च असतो. 1 प्लस एक्स स्क्वेअर. दिस इज नथिंग बट युनिट एलिमेंट. दोन एलिमेंटचा प्रोडक्ट युनिट एलिमेंट असेल तर ते दोन एलिमेंट काय असतात, मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स ऑफ इच अदर.
ओके. सो म्हणजे प्रत्येक एलिमेंट मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स एक्झिस्ट होतो. ओके, थँक्यू. इथे तुमचा पहिला चॅप्टर पण संपतो आणि हे लेक्चर पण संपतंय. ओके, थँक्यू, बाय.